नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंगळवार 16 एप्रिल 2019 संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली न्यूज हरिसाल गावासंबंधीची बघा. मेळघाटातील देशातलं पहिलं आदर्श डिजिटल गाव म्हणून याचा रेफरन्स दिला होतो आणि सध्या हे खूप गाजतंय वेगवेगळ्या सभांमधून. इथे जे डिजिटल प्लॅन जो उभा केला गेला होता तो मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने सुरू केला गेला होता. टीव्ही वाईड स्पेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित किफायतशीर इंटरनेट संपर्क यंत्रणा उभी करणे हा उद्देश होता. याच्यात टेलिमेडिसिन ही ठप्प झालेलं आहे आता सध्या. शाळा पंचायतीमधलं इंटरनेट सेवा ठप्प आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला 6 टॅब दिले होते, त्याच्यातले 4 टॅब खराब आहे. असं बरंचसं रेकॉर्डिंग आता सगळं न्यूज चॅनल्सनी पण याला कव्हर केलं आहे. आणि दुसरं म्हणजे पेपरमध्ये याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आल्या. एवढं क्लिअर आहे की डिजिटल विलेज म्हणून ज्या काही डिजिटल सेवा देणं अपेक्षित होतं त्या सेवा इथं प्रॉपरली दिल्या गेल्या नाहीत. आणि ज्या पद्धतीने याची एक इमेज आली, याच्यावर लोकराज्यमध्ये सुद्धा खूप लिहून आलं होतं बघा हरिसाल बद्दल, तुम्ही जर रेग्युलरली लोकराज्य वाचत असाल. पण आता हा एक आपल्याला विचारला जाऊ शकतो प्रश्न, हरिसाल बद्दल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मास्टर दीनानाथ मंगेश पुरस्कार आणि याच्याबद्दल डिजिटल इंडिया वगैरे या बेसिक स्कीम तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आता हे विचारले जाण्याचे चान्सेस किती आहेत तर निग्लिजिबल चान्सेस आहेत बघा. तुम्हाला विचारलं काय काय जातात, महत्वाच्या कुठल्या गोष्टी पुरस्कारात विचारल्या जातात. एक, नोबेल पुरस्कार विचारले जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, भारत सरकारद्वारे दिले जाणारे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, त्यात पण भारतरत्न आणि पद्मविभूषण, कारण खाली खूप लोकांची संख्या वाढते, त्यात एखादं टिपिकल काहीतरी असलं विशेष तर ते विचारलं जाऊ शकतं. स्पोर्ट्स मधले विचारले जातात बघा. मग स्पोर्ट्स मधले राजीव गांधी खेलरत्न असेल, अर्जुन पुरस्कार असेल तर ते टिपिकल आहेत. हे आता कसं आहे की हा एक वेगळी ट्रस्ट आहे स्वतःची त्यांची आणि त्याच्यातर्फे दिले जातात. पण तरी कुणाला भेटले म्हणजे कुठली लोक चर्चेत असतात, कोण काय करत असतं ते आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येऊन जातात गोष्टी. संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार, आता हा दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हे दिले जातात पुरस्कार. या वर्षीचे पुरस्कार आहे संगीत कला क्षेत्राचा दीनानाथ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सुचेता भिडे चाफेकर, ह्या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत, शास्त्रीय नृत्यांगना. त्याच्यानंतर जीवन गौरव पुरस्कार जो आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार, तो सलीम खान यांना देण्यात आलेला आहे. लेखक आहेत सलमान खान यांचे वडील. दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार मधुर भांडारकर. मधुर भांडारकर फेमस आहे बघा, ते वेगळ्या धाटणीच्या पिक्चरसाठी दिग्दर्शक आहे. चित्रपट सृष्टीत बहुमूल्य योगदान अभिनेत्री हेलन है ना, हे सलमानची सावत्राई आहे बघा ही. वाघविलासिनी पुरस्कार वसंत आबाजी डहाके, लेखक. वसंत आबाजी डहाके खूप महत्वाचे लेखक आहे आजच्या डेट मधले, त्यांना वाघविलासिनी पुरस्कार. वसंत आबाजी डहाके न्यूज मध्ये पण होते बघा. 2018 आपण राज्यसेवेचे जे काही वर्कशॉप वगैरे घेतले होते, तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा वसंत आबाजी डहाके का न्यूज मध्ये होते. मोहन वाघ पुरस्कार सर्वोत्तम नाटक सोयरे सकळ म्हणून, भद्रकाली प्रोडक्शनचं नाटक आहे सोयरे सकळ, याला सर्वोत्तम नाटकाचा पुरस्कार. सामाजिक क्षेत्रातील योगदानासंबंधीचा पुरस्कार पंडित सुरेश तळवलकर आनंदमयी पुरस्कार म्हटला होता याला. केंद्रीय राखीव, याच्यातला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 8 नंबरचं महत्वाचं आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जे महासंचालक आहे विजय कुमार, हे यांना इथं प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि विजय कुमार बोलवलेला होता. आणि जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था भारत के वीर जे त्याच्यासाठी सन्मानित केलं जाणार आहे विजय कुमार यांना. आणि पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नातलगांना 1 कोटी रुपयाचं सहाय्य याच्यात केलं जाईल. तर हा जो शेवटचा मुद्दा आपला, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक विजय कुमार, भारत के वीर आणि त्याच्या संबंधी हे विचारलं जाऊ शकतं. स्वरूप कुमारी बक्षी, व्यक्तीच्या बद्दल युपी मधल्या आहेत बघा. स्वरूप कुमारी बक्षी, बक्षी दिदी म्हणून यांना ओळखलं जायचं. वयाच्या 99व्या वर्षी म्हणजे 22 जूनला 100 पूर्ण झाले असते, पण ठीक आहे. आता लेखिका आहेत, 4 वेळा उत्तर प्रदेशमधून आमदार होत्या, शिक्षण मंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होत्या उत्तर प्रदेशच्या. गृहमंत्री असताना 1985 ते 1989 डाकूंना संपवण्याचं काम केलं. युपी मधले जे काही डाकू होते त्याच्यात फुलनदेवी पण होती. फुलनदेवी पण याच काळामध्ये युपी मधून नंतर ती एमपी मध्ये शिफ्ट झालेली आहे. तर ते एक महत्वाचं यांच्या गृहमंत्री असतानाचा, म्हणजे ते बऱ्याचदा असं असतं की स्त्री आहे पण मग काम बघू शकता तुम्ही. शिक्षण मंत्री आहे, 1.5 किमीच्या आत प्राथमिक शाळा त्यांनी उभ्या केल्या होत्या, 1.5 किलोमीटरच्या आत अशा 500 शाळा त्यांच्या शिक्षण मंत्री असताना.
एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना त्यांनी निर्वाह वेतन सुद्धा सुरू केलं होतं. सो स्वरूप कुमारी बक्षी ह्या महत्वाच्या आहेत. स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्याशी असणारे त्यांचं रिलेशन सगळ्या गोष्टीतून हे विचारलं जाऊ शकतं. 36 उद्योगपती देशातून फरार झालेले आहेत. सक्त वसुली संचालनालय एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने ही माहिती दिलेली आहे की एकूण 36 गेलेत फक्त. आपण 2-4ची नावं ऐकत असतो बघा, है ना, मोदी असतील, माल्ल्या असतील ना, त्याचे एकूण 36 आहेत. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हे काय प्रकरण असतं तर 2 कायदे आहेत बघा. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999 फेमा आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002. ह्या 2 कायद्यांचा जर विचार केला तर ह्या 2 कायद्यांचा विचार याच्यामध्ये जे काही जे फीचर्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम ईडीचं असतं बा. एवढं लक्षात ठेवा फक्त. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट फेमा आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट याचं जे काही फीचर्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम सक्तवसुली संचालनालयाचं आहे. तर ते लक्षात ठेवा. एकूण 36 गेलेले आहेत. आणि जे आर्थिक फरार गुन्हेगारीचं ते काय कायदा आणला होता त्याचं जे आहे किती रुपयाची तुम्ही अफरातफर केली किंवा घोटाळा केला तर ते 100 कोटी आहेत. ते एक लक्षात ठेवायचं. आर्थिक दुर्बल आरक्षणासाठी शिक्षण संस्थांमध्ये 2 लाख अतिरिक्त जागा करण्यात येतील. केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय हा. 10% आरक्षण देण्यात आलं होतं. आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शन बघतो. 2019-20च्या अंतरिम अर्थसंकल्पात केंद्रीय शिक्षण संस्थातल्या जागा 25% वाढवण्यासाठी तरतूद केली होती. कारण आपल्याला जे बाकीच्या लोकांच्या आरक्षणाला धक्का नाही लावायचा म्हणून आपल्याकडे एकच ऑप्शन आहे की आपल्याला जागा वाढवाव्या लागतील. निर्भय क्षेपणास्त्र त्याची चाचणी यशस्वी झालेली आहे बघा. दीर्घ पल्ल्याचं क्रूज क्षेपणास्त्र आहे. भारताने बनवलेलं पहिलं स्वदेशी सबसोनिक लॉंग रेंज क्रूज मिसाईल आहे. सबसोनिक काय असतं बरं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं मला. नेमका कशाच्या स्पीड संबंधी कंपॅरिझन असतं. पहिली मिसाईल आहे, पहिलं क्षेपणास्त्र भारताने स्वतः बनवलेलं दीर्घ पल्ल्याचं आहे. याची ऑपरेशनल रेंज जी आहे त्याचा पल्ला तो 1000 किलोमीटर आहे. आणि ते किती वॉरहेड घेऊन जाऊ शकतं म्हणजे स्फोटकं किती नेऊ शकतो तर जवळपास 300 किलोपर्यंत. आणि न्यूक्लिअर वॉरहेड पण ते घेऊन जाऊ शकतं. आपल्याला विचारलं होतं की न्यूक्लिअर कॅपेबल आहे का तर हो, हे निर्भय जे आहे ते न्यूक्लिअर कॅपेबल आहे. 2 स्टेजचं आहे ते. सॉलिड फ्युल वापरला त्याच्यामध्ये. सबसोनिक स्पीड जी आहे ते 0.7 मॅश आहे याची. 0.7 मॅश म्हणून हे सबसोनिक आहे, 1 पेक्षा कमी आहे. ते हे सबसोनिक कशाची कंपॅरिझन आहे तेवढं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मरीन लिझार्ड हा प्रश्न येत्या काळात विचारला जाऊ शकतो. जगातील पहिली सशस्त्र ड्रोन नौका चीननी विकसित केलेली आहे. मरीन लिझार्ड तिचं नाव आहे. 1200 किमीपर्यंतच्या टप्प्यापर्यंत कारवाईची क्षमता आहे. तिची रेंज जी ती 1200 किलोमीटर आहे. उपग्रहाद्वारे तिच्यावर रिमोट कंट्रोल ठेवता येणं शक्य आहे. जमिनीवरील कारवाईसाठी वापर करण्याबरोबरच हवाई ड्रोन आणि अन्य ड्रोन जहाजांचा सामना करण्यास सक्षम आहे. मरीन लिझार्ड ही जगातली पहिली सशस्त्र ड्रोन नौका चीनकडून विकसित झालेली आहे. ते एवढं एक लक्षात ठेवायचं. हे जे काय असतं ना जगातलं पहिलं वगैरे भारतातलं पहिलं ते जरा चांगलं करायचं. महाराष्ट्र टाइम्सने बेरोजगारी आणि उपाय असं त्याचं संपादकीय आलेलं आहे महाराष्ट्र टाइम्सला. ते मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट तिच्यावर पोस्ट करेल, ते तुम्ही वाचू शकता. बेरोजगारी गरिबी याच्यावर इतकं बोललं जातंय तर तुम्ही येणाऱ्या परीक्षांसाठी गरिबी आणि बेरोजगारी दोघं इकॉनॉमिक्स मधून करणं फार गरजेचं आहे. अनएम्प्लॉयमेंटच्या टाइप्स कुठल्या कुठल्या आहे, सायकलिक काय असतं, स्ट्रक्चरल काय असतं, डिसगस्ट काय असतं, मार्जिनल जे हे झिरो कशामध्ये येतं. तर हे सगळे जे काही टाइप्स आहेत तर त्या सगळ्या नीट करून ठेवा. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, त्याचे टाइप्स कसे असतात, कशाच्या बेसिसवर आपण ठरवतो. तर हिच्यामध्ये कशाचा उहापोह केलेला आहे, परत कौशल्य विकास वगैरे त्याच नेहमीचे बोलबच्चे नाही जे आपण ऑलरेडी बऱ्याचदा बघितलेले आहेत. वेगळं काही नाहीये. पण हे युपीएससी मेन्ससाठी महत्वाचं असतं बघा, तुम्ही ते तिकडून वाचू शकता. पण बेसिक अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी या दोन्ही गोष्टी तुम्ही करून ठेवा. आज आपण हिमाचल प्रदेश बघणार आहे बघा. हिमाचल प्रदेश एक खूप महत्वाचं एक स्टेट आहे आपलं हिली याच्यामधलं आणि खूप सुंदर सुद्धा स्टेट आहे. आयुष्यात एकदा तरी आपण हिमाचलला भेट दिली पाहिजे बघा. हिमाचल मधले काय बेसिक महत्वाचे फीचर्स काय आहेत. एक, हिमाचल मधून 5 नद्या वाहतात बघा, म्हणजे जातात, पास करतात 5 नद्या. तर त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहे. कुठल्या कुठल्या आहे, सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर ही चिनाब आहे बघा. इथं चिनाब लार्जेस्ट इंडस ट्रिब्युटरी मध्ये सर्वात मोठी ट्रिब्युटरी जी ती चिनाब आहे. सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत ती सगळ्यात मोठी चिनाब. कुल्लू हिल्स मध्ये हिचं सोर्स आहे बघा, ओरिजिन जे आहे. त्याच्यानंतर उगम, त्याच्यानंतर रावी नदी आहे बघा, हिचा पण सोर्स जो आहे तो कुल्लू हिल्सच आहे. ही खाली रावी आहे बघा. त्याच्यानंतर तुम्ही खाली आले तर इथं बियास आहे, हिचा पण कुल्लू हिल. रोहतांग पास जवळ हिचा सोर्स आहे, रोहतांग पास हा आहे बघा इथं.
ओके, ही नदी जाते अशी बियासी इकडून इकडून, रोहतांग पास तिथून हे होतं. ह्या पीर पंजाल माउंटेन रेंज आहे बघा इथं, पीर पंजाल ही जम्मू काश्मीर मधून खाली उतरली आहे, पीर पंजाल माउंटेन रेंज. आणि इथं हा रोहतांग पास आहे. आपल्याला सगळे पास विचारले जातात, हे पाठ करून ठेवायचे, रोहतांग पास कुठे येतो. आता हे पाठ करण्यापेक्षा तुम्ही जर रेग्युलर मॅप बघत असले तर तुम्हाला मग पाठ करायची गरज पडत नाही, आपल्याला क्लिक होतात बरोबर गोष्टी. त्याच्यानंतर याच्या खाली जर आलात तुम्ही तर हे गोविंद सागर डॅम आहे बघा इथं, हे मॅनमेड रिझर्वायर आहे, सतलज नदीवर आहे. सो ही सतलज नदी आहे. बिलासपूर जो जिल्हा आहे तिथला, तिथं गोविंद सागर मॅनमेड रिझर्वायर आहे सतलज नदीवर. हे भाकडा नागल डॅम जो आहे त्याच्यामुळे तयार झालेलं आहे. आणि गोविंद सागर नाव कशावरून आहे तर शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंग त्यांच्यावरून हे गोविंद सागर नाव आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला कर्तारपूर कॉरिडॉर आहे, गुरु नानकांच्या जयंती 550वी, त्याच्यामुळं सगळं जे काही शीख गुरु आहेत आणि ते सगळे आपल्याला करणं अपेक्षित आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे गुरु गोविंद सागर त्यांच्या नावावरून दिलेलं. हे नैना देवी नावाचं ठिकाण आहे, देवीचं मंदिर आहे बघा. हे स्पिरिच्युअल गोष्टी तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये बऱ्याच सापडतात, मंदिरं वगैरे. तर नैना देवी पण चांगलं ठिकाण आहे, तिथून सूर्यास्त खूप छान दिसतो. त्याच्यानंतर हा शिमला आहे बघा खाली. इकडे तुम्ही खाली आलात तर ही यमुना नदी जाते बघा एकदम, ही इकडून आली यमुना, तर ही यमुना नदी आहे इथं. म्हणजे एकूण 5 नद्या आहे बघा. तुम्ही जर आपल्याला असा प्रश्न विचारला की नद्या तुम्ही नॉर्थ कडून साऊथ कडे सांगा किंवा साऊथ कडून नॉर्थ कडे सांगा, तर सगळ्यात वरती जी येते ती चिनाब येते, त्याच्यानंतर रावी येते, त्याच्यानंतर बियास येते, त्याच्यानंतर सतलज येते आणि सगळ्यात खाली यमुना आहे. तिच्यात पण एक आहे की इंडस वॉटर ट्रिटी जी आहे ती 1960 झाली होती, जागतिक बँकेने हस्तक्षेप केला होता. त्या इंडस वॉटर ट्रिटीनुसार ज्या ईस्ट फ्लोईंग 3 रिव्हर आहेत तर त्याच्यामध्ये भारताचा पूर्ण त्याच्यावर अधिकार राहणार. त्या कुठल्या कुठल्या आहे तर तिच्यामध्ये रावी आहे, बियास आहे, ही वरती रावी बियास आणि ही सतलज. लक्षात ठेवायचं, राजा बना सुलतान, राजा रावी बना बियास सुलतान सतलज. तर ह्या 3 नद्या इंडस वॉटर ट्रिटीतल्या भारताचा त्याच्यावर कम्प्लिटली हे आहे. बाकी मग आहे चिनाब आणि इंडस, तिकडच्या ईस्ट फ्लोईंग ज्या 3 रिव्हर आहेत ते पाकिस्तानचा तिच्यावर हे जातो अधिकार. तर नद्यांच्या बाबतीत हे झालं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातली की इथं नॅशनल पार्क्स कुठले कुठले आहे. हा जो रिजन आहे सगळा वरचा, हा जो रिजन आहे हा लाहुल स्पितीचा रिजन मानला जातो, लाहुल स्पिती डिस्ट्रिक्ट आहे. इथं तुम्हाला पिन व्हॅली नॅशनल पार्क आहे बघा. ओके, इथं हे लिहिलेलं आहे प्रॉपर, पिन व्हॅली नॅशनल पार्क, लाहुल स्पितीचा एरिया, पिन व्हॅली नॅशनल पार्क. त्याच्या खाली उतरला तुम्ही कुल्लू मधून 3 नद्यांचं ओरिजिन बघितलं बा आत्ताच आपण. याच्यामध्ये ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे, इंदर किल्ला नॅशनल पार्क आहे आणि खीरगंगा नॅशनल पार्क आहे. तो कुल्लूमध्ये एकाच जिल्ह्यामध्ये 3 महत्वाचे नॅशनल पार्क आहे, ग्रेट हिमालयन, इंदर किल्ला आणि खीरगंगा. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आला इथं तर सिरमौर आहे हा जिल्हा. सिरमौरमध्ये सिंबालबारा नॅशनल पार्क आहे बघा, सिंबालबारा नॅशनल पार्क, म्हणजे इथूनच ती यमुना नदी जाते. तर सिंबालबारा नॅशनल पार्क, हे एवढे नीट लक्षात ठेवायचे नॅशनल पार्क. त्याच्यानंतर पास जर आपण बघितले तर हा रोहतांग पास इथं दाखवला. त्याच्यानंतर इथं खिमकुल पास आहे बघा हिमाचलमध्ये, की जो तिबेटला ओपन होतोय बघा. हे इकडे तिबेट आहे, चायना तिबेट, वरती जम्मू काश्मीर आहे, हा उत्तराखंडचा रिजन आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, हे बॉर्डर करतं सगळं याला हिमाचलला. त्याच्यानंतर जवळपास भारतातली जी हायड्रो पोटेन्शियल आहे भारताचं एनर्जीच्या बाबतीत ते 25% हे सगळं हिमाचल मधलं आहे बघा. त्याच्यानंतर हिमाचलच्या बाबतीमध्ये महत्वाचं म्हणजे इथले ठिकाणं महत्वाचे आहेत बघा. शिमला राजधानी हिमाचलची. त्याच्यानंतर हे मणिकर्ण नावाचं ठिकाण आहे बघा. मणिकर्णला गरम पाण्याचे झरे आहेत. म्हणजे मणिकर्णचा रेफरन्स तुम्हाला कशात मिळतो तर तो एनसीईआरटी मध्ये मिळतो, की जिओ थर्मल एनर्जीचं एक्झाम्पल म्हणून मणिकर्णचं एक्झाम्पल आहे. मणिकर्णमध्ये गरम पाण्याचे झरे, वैशिष्ट्य मणिकर्णचं असं आहे की ते गरम पाणी गोड पण आहे, साखर वापरत नाही गावात कुणी. मणिकर्ण खूप महत्वाचं एक चांगलं ठिकाण आहे की जिथं खूप पिलग्रिम, त्याला स्पिरिच्युअल हे पण आहे. तिथं गुरुद्वारा सुद्धा आहे आणि शंकराचं मंदिर सुद्धा आहे. तर मणिकर्णला पण तुम्ही भेट देऊ शकता, खूप भारी ठिकाण आहे हे पण. त्याच्यानंतर इकडं जर तुम्ही बघितलं तर म्हणजे इथं मंडी म्हणून पण हे आहे बघा. मंडी एक महत्वाचं इथलं ठिकाण आहे. तर मंडीचं वैशिष्ट्य असं आहे ना की मंडीमध्ये आता ठीक आहे त्यावर इथंच होतं, हा हे मंडी बघा. मंडी आहे ना, इथला दसरा खूप फेमस आहे. खूप मोठा दसराचा सण इथं साजरा होतो. रावण जाळण्याचा जो काही प्रकार आहे तर मंडी त्याच्याकरता फेमस आहे.
कांगडा, धर्मशाळा हे ठिकाण बघा, हे खूप महत्वाचं आहे. इथून रावी नदी आहे, कुल्लूच्या बाजूला हा धर्मशाळा जे आहे, आपले जे दलाई लामा आपल्याकडे राहतात ना, ते इथं राहतात. धर्मशाळाच्या बाजूला एक 12-14 किलोमीटरवर मकलोळगंज नावाचं ठिकाण आहे, तिथं ते राहतात. 2 टिबेटियन आपल्या इथं रिफ्युजी कॉलनीज आहेत. एक जी आहे ती दिल्लीमध्ये आहे, दिल्लीमधला जो सगळा एरिया आहे. दुसरं जे आहे ती धर्मशाळा म्हणून बघितलं जातं. तर इथं तिबेटियन लोक जे आहे रिफ्युजी कॉलनीज, तर मकलोडगंज नावाचं ठिकाण धर्मशाळापासून जवळच आहे, ते दलाई लामा तिथं राहतात. तर ते एक लक्षात ठेवायचं. हिमाचल हे खूप भारी स्टेट आहे बघा, तुम्ही कधीतरी एकदा भेट द्या आयुष्यात हिमाचलला. सो स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.